गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी, सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, छोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। वसुबारस पासून दीपावली महोत्सवात सुरुवात झाली आहे। या निमित्त पोशाखावेळी दरवर्षी परंपरेप्रमाणे वसुबारस पासून ते दिवाळी पाडवापर्यंत श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली। श्री विठ्ठलास सोने मुकुट, कौस्तुभमणी, हिऱ्याचा कंगन जोड, दंडपेट्या जोड, मोठा मोत्याचा तुरा, मोत्यांची कंठी 2 पदरी, मारवाडी पेट्याचा मोत्याचा हार, शिरपेच मोठा 10 लोलक असलेला, मत्स्य जोड, तोडे जोड इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत। तसेच रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तारवाड जोड, चिंचपेटी, तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्याची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत। तसेच दीपावलीत वसुबारस, दिवाळी पाडवा, नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुकाराम भवन, श्री ज्ञानेश्वर दर्शन मंडप व भक्त निवास इत्यादी ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। तसेच संपूर्ण विठ्ठल मंदिर आणि मंदिर परिसरात मोठ्या संख्येनं पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।